आता घेऊयात राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा। राज्यातील धरणांच्या विसर्ग स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलेला आहे। स्थानिक प्रशासनाची समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत। राज्यातील धरणांच्या विसर्ग स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय। भारत पाकिस्तान सामना हा पीव्हीआर थिएटरमध्ये दाखवण्याचा ठाकरे गटाने विरोध केलाय। त्यावर आदित्य ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे। ठाकरेंकडून पीव्हीआर थिएटरला पत्र देखील देण्यात आलंय। हा सैन्याचा अपमान आहे असं आदित्य ठाकरेंनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे। आज शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। दुपारी 3 वाजता बांद्र्यातील रंग शारदा येथे बैठक होईल। या बैठकीमध्ये गुरुवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यासंदर्भात एकनाथ शिंदे पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांना मार्गदर्शन करतील। नवी मुंबईतील नवरात्र उत्सवाच्या मंडळांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन दर्शन घेतलं। नवरात्र उत्सवांना भेट देत कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करण्यात आलंय। यावेळी एकनाथ शिंदे यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। महाराष्ट्रातील सर्वात मोठे सट्टेबाज म्हणजे राऊत अशी टीका नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर केली आहे। राऊतांचा डीएनए पाकिस्तानचा आहे का हे तपासायला हवं, नवनाथ बन यांनी राऊतांवर घणाघात केलाय।